राज्याचा एकूण विचार करता राज्य आर्थिक अडचणीत आहे। तात्पुरत्या फायद्याच्या योजना राबवणे अयोग्य आहे। येत्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगारही करता आला नाही तर आश्चर्य वाटायला नको, असं स्पष्ट मत राज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे। श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र विजन 2050 या विषयावर बोलताना पाटील यांनी महाराष्ट्रासमोरील आर्थिक, सामाजिक तसेच अन्य अनेक विषयांवरील आव्हाने उलगडत त्यांचा सामना येत्या काळात करावा लागेल असे सांगितले। पत्रकार भवनच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष सुनीत भावे यांनी प्रास्ताविक केलं। सरचिटणीस मीनाक्षी गुरव यांनी स्वागत केलं। अश्विनी जाधव केदारी यांनी सूत्रसंचालन केलं। पाटील म्हणाले, राज्याची स्थापना झाली त्यावेळी दूरदृष्टी असणारे यशवंतराव चव्हाण यांच्याकडे नेतृत्व होते। त्यांनी अनेक निर्णय घेतले व त्यामुळे देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा जलद विकास झाला। भौगोलिकदृष्ट्या राज्याला असलेले महत्त्व व सामाजिक सौहार्द यामुळेही हे शक्य झाले। आता देशातील अनेक राज्यांमध्ये विमानतळ झाले, बंदरे झाली, रस्ते तयार झाले, त्यामुळे आता स्पर्धा आहे। म्हणूनच राज्याला राजकीय, आर्थिक, सामाजिक अशा सर्व स्तरांवर गंभीरपणे वाटचाल करायला हवी। तसे होताना दिसत नाही। तात्पुरत्या फायद्याच्या योजना राबवणे, सामाजिक सौहार्द खराब करणारी वक्तव्य सातत्याने होणे, निवडून आल्यानंतर पक्ष बदलणे अशा गोष्टी होत आहेत। राज्याच्या विकासाला हे सर्व मारक आहे असं पाटील यांनी म्हटलंय। पण महाराष्ट्रामध्ये राजकारण्यांची विश्वासार्हता वाढवणं हे जास्त गरजेचं आहे। लोक मतदान करतील, त्यानंतर तो निवडून आलेला कुठं जाईल हे भारतामध्ये कुठं घडलं नाही। अशा 2 घटना महाराष्ट्रात घडल्या, त्यामुळे सगळ्यांचीच विश्वासार्हता गेली। म्हणजे हा आज ह्या पार्टीत आहे तर त्याला उद्या विचारावं लागतं की सध्या कुठे आहात आपण। हे दुसरं चॅलेंज आहे। आणखीन काही चॅलेंजेस आहेत। एक म्हणजे या राज्याच्या काही भागामध्ये पाणी कमी आहे, काही भागामध्ये जास्त पाणी पडतं। ते जास्त पाणी महाराष्ट्राच्या पश्चिम डोंगरात पडत असेल तर ते पूर्वेकडे कसं वळवायचं याची ऑलरेडी प्रोसेस चालू आहे। पुढच्या 10 वर्षात हे प्रकल्प आम्ही पूर्ण केले तर गोदावरी खोऱ्यातला जो तुटीचा प्रदेश आहे तिथं आम्ही बरंच भर करू शकतो। नार पार ज्या योजना आहेत नाशिक जिल्ह्यातल्या त्यामध्ये देखील प्रचंड पाण्याची उपलब्धी आहे। तेही पाणी थोडंसं डायव्हर्ट केलं तर नाशिक जिल्ह्याचीही आणि नगर जिल्ह्याचीही तहान पूर्ण करून आम्ही गोदावरी खोऱ्यात जास्त पाणी नेऊ शकतो असा गणित आहे। आणि त्यासाठी आपल्या महाराष्ट्राने जास्त इन्व्हेस्टमेंट प्रायोरिटीने केली पाहिजे। आज इन्व्हेस्टमेंट चालू आहे ते मागणी नसणाऱ्या रस्त्यांच्यावर चालू आहे। म्हणजे तुम्ही आम्ही कधीच कल्पना केलेलं नाही अशा रस्त्यांच्या मोठमोठे प्रकल्पावर आम्ही खर्च करायला लागलेलो आहोत। पण महाराष्ट्राची खरी गरज आहे की नाशिक जिल्ह्यात, पुणे जिल्ह्यात अतिरिक्त जो पाणी आहे ते पूर्वेकडे डायव्हर्ट करणं। आणि हे जर आत्ता नाही केलं तर अगदी पुणे जिल्ह्यातल्या, पुणे शहराच्या पाण्याचेही प्रश्न तयार होणार आहेत। त्यामुळं आपल्याला पुण्याची, शहराची ग्रोथ कायम ठेवायची असेल तर डायव्हर्शन हा एक मार्ग आणि दुसरा रिसायकलिंग ऑफ वॉटर हा दुसरा मार्ग। असे चॅलेंजेस जसे पुण्यात आहेत तसे नाशिक शहरातही आहेत। तसेच चॅलेंजेस अनेक औरंगाबाद शहरातही आपल्याला पाण्याचे प्रश्न बऱ्याच वेळेला तयार होतात। 10 मिनिटात पोचते, 12 मिनिटात पोचते अशी माहिती जशी स्प्रेड होईल तसे यांच्याकडं याचा वापर जास्त व्हावा अशी आपली अपेक्षा आहे। पण दुसऱ्या बाजूने आपल्याला पुढच्या 50 वर्षात काय करायचं ही सध्याची चॅलेंजेस आहेत, ही आव्हानं वाढत वाढत जातील। त्यामुळं या देशामध्ये महाराष्ट्र हे महाराष्ट्राचं महत्त्व टिकवणं हे पहिलं चॅलेंज आपल्याला आहे। मग ते गुंतवणुकीच्या क्षेत्रात टिकवायचं असेल तर या राज्यातल्या सर्व जाती धर्माची लोक गुण्यागोविंदाने राहतात हे लोकांच्या स्पष्टपणाने कळलं पाहिजे। तुमच्यात कम्युनल हार्मनी असेल तर तुमची इन्व्हेस्टमेंट वाढत जाते। मग कम्युनल हार्मनी टिकायची असेल तर तुमची लॉ अँड ऑर्डर परफेक्ट पाहिजे, 0 टॉलरन्स पाहिजे लॉ अँड ऑर्डरमध्ये। आज तशी परिस्थिती नाही आहे। पण नव्या व्यवस्था भविष्य काळात करायच्या असतील तर जगातलं सर्वोत्तम अशी पोलीस व्यवस्था महाराष्ट्रात आहे। हा आत्मविश्वास नागरिकांना निर्माण करणं हे आपलं एक पहिलं काम आहे।
आज कुणी एक्स्ट्रीम स्टेटमेंट्स करतो, वेगवेगळ्या धार्मिक भावना भडकवण्याची कामं करतो आणि त्याला काही होत नाही. त्यामुळं अशा लोकांची संख्या आता वाढायला लागली.